हाय गाईस, डे 2 इन तिरुपती. हाय गाईस, माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये मी हे सांगत आलो की तिरुपतीत दुसऱ्या दिवशी आम्ही काय काय करणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. गाईस, आम्ही दुसऱ्या दिवशी अलिपिरी बेटा म्हणताला आहे. त्याच्या पायऱ्या 3550 पायऱ्या आहे. चढताना काय वाटो नाही गाईस, मस्त हसेत खुशेत चढवला लवा. फाटीकडे बघा गाईस, एवढ्या पायऱ्या आहेत. जस्ट आम्ही 50 पायऱ्या चढवलं वा. मला सावकाश चढवलं लवा. इकडे आजूबाजून फुल जंगल आहे. इथे बघा गाईस, चितळं ते काय पाहिजे ती आणि मस्त दिसतात. मस्त एन्जॉय करीत गेलो. इकडे बी 2-3 चितळं गाईस. मला सावकाश चढवलं वा. एवढ्या पायऱ्या चढवलं वा गाईस. कसं कसं पाय थुललं वा, तसं तसं आम्ही केलेले सगळे पाप याद येऊलले. कसं तर करीत चढवलं वा. चढता चढता इकडे बघा गाईस, एवढ्यावरती बेटावरती ह्या पायऱ्या बांधलेल्या आहात. मला सावकाश चढवलं वा. गाईस, एवढे म्हातारे होऊन बी तिने असं झडाबड चढवलेले आहेत. आणि आम्ही बघा फाटीकडे एवढं सावकाश चढवलेलं आहात की आज का आम्ही जाऊन पोचलं नाही. आणि येऊन बसलो वा गाईस, आणि थोडं पाणी बिनी पिलो वा. झाल्यावर बी आमची थकान काय कमी होईना. इथे अर्धी लोक असं मागून घेतलेले राहतात की त्यांची मन्नत पूर्ण झाल्यावर त्यांनी कुकुम भंडारा लावतात आणि काय बी कर्पूर विरपूर लाईत जातात. गाईस, खाली 200 पायऱ्यातनी आमची हालत अशी होऊन गेली. माज तर वाटे नाही की मी आज जाऊन चढणार आहे. कसं तर देवाचं नाव घेतं जरासं आणि बसलं वा, आणि देवाचं नाव घेतं चलो वा म्हणून चालू केलं वा. काही चढता चढता आम्हाला एक प्राणी दिसलं. ह्याचं नाव काय म्हणून तुम्ही सांगा. म्हणे इथे एक भेलपुरी इकूलला तो दादा, त्याच्याकडे मस्त भेलपुरी घेतलं वा आणि खाईत बसवलेलं. हे बघा गाईस, ते जानवर इकडे बी येलं आणि आमची भेलपुरी पूर्ण खाऊन सोडल्या. म्हणा काय करणार, खाऊन दे म्हटलं वा आणि चढवलेलं वा. चढोच तर वही नाही झाल्या बी चढवलेलं वा. गाईस, इथे बघा ह्यानी एवढ्या वहीनं असं सामान ते निवलेलं आहेत. म्हणे इकडे मस्त अशी दुकानं आहेत, खाऊन पिऊन ते मस्त एन्जॉय करीत जाऊ शकतो आहात. आणि बेटा डेली असंच होत्यात म्हणे गाईस, मस्त असं क्लीन करतात आणि बघितलं आहे तसं आहे. म्हणे इथे वरती गेल्यापटे एक हनुमंताचं मंदिर गावत आहे. म्हणे इथे खाऊस पिऊस ते लई बरी दुकानं आहात. म्हणे आम्ही चाऊमिन घेतलं वा आणि खावलेलं. गाईस, इथे चाऊमिन खाऊचं असला चमचा दिल्यानं खाऊस का होई नाही. म्हणे लास्ट गाईस 300 पायऱ्याच होत्या. कसं तर करून चढलो वा. आणि रात्री सुमार 8-9 वाजले. त्यांना म्हटल्यावर आम्ही जरा पाहू शकलो. आमची दीदी बघा कशी चढवली गाईस. मला लास्ट गाईस आमच्या 100 पायऱ्या होत्या. ती पुढे आग दिसले नाही, तेच लास्ट पॉईंट. कसं तर करीत पाया पडेत कसं तर करीत चढलो वा. आजचं ब्लॉग तुम्हाला बरं दिसलं असणार. लाईक आणि कमेंट करा.